आपण वाऱ्या करतो यात काही नवल नाही। माझ्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी सुद्धा वारी केली। एवढंच नाही तर महादेवांनी सुद्धा वारी केली। पटवून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव एकदा भगवान शंकर वारीला निघाले आणि निघताना पार्वती मातेने बघितलं आणि पार्वती माता म्हणाल्या, हो कुठे चाललात? तेव्हा भगवान शंकर म्हणाले, माझ्या पांडुरंगाच्या आषाढी वारीला चाललो। त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या, मलाही तुमच्या सोबत यायचे। त्यावेळेस भोले बाबा म्हणाले, अगं तिथे खूप गर्दी असते, ती गर्दी तुला सहन होणार नाही, तू येऊ नकोस, तू इथेच थांब। परंतु पार्वती मातेने हट्ट धरला। त्यावेळेस भोले बाबा म्हणाले, बरं ठीक आहे चल। पार्वती मातेने सर्व आवरावर केली आणि निघाल्या। तेवढ्यात आतून आवाज आला, बाबा थांबा, आता हा कोण? लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना। मोठ्या पोटाचा लांब नाकाचा तो गजानन गणपती गणेश म्हणाला, बाबा मलाही तुमच्या सोबत यायचंय। तेव्हा भोले बाबा म्हणाले, बाळा तू इथेच थांब, मी तुला चॉकलेट बिस्किट आईस्क्रीम गुलाबजाम देतो। त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणाले, मला यातलं काही नको, मला तुमच्या सोबत यायचं। तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, येतंय ना लेकरू, येऊ द्या, लहानपणापासून संस्कार लागतील। नाविलाजाने गणपती बाप्पालाही सोबत घेतले आणि निघाले। तेव्हा भोले बाबा म्हणाले, परंतु याला घ्यायचं कसं? तेव्हा पार्वती माता म्हणाले, घ्या की आपली 4 व्हीलर। आता यांची 4 व्हीलर कोणती हो? तर नंदी। नंदीवर बसून वाखरीच्या तळापर्यंत आले। तेथे 80 वर्षाचे म्हातारे, 25 वर्षाच्या तरुणा लाजवीत अशा धुंद होऊन नाचत होत्या। रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत। पार्वती मातेने ती गर्दी बघितली आणि डोक्याला हात लावून खाली बसल्या आणि म्हणाले, मी नाही येत पुढे। त्यावेळेस भोले बाबा म्हणाले, तुला आधीच म्हणलं होतं येऊ नको, पण तू इथेच थांब। आणि पार्वती मातेला तिथं ठेवून भोले बाबा व गणपती बाप्पा पंढरपूरला गेले। चंद्रभागेचे स्नान केले, पुंडलिकाचे दर्शन घेतले आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीला लागले। आता या भोले बाबाने आपला नंदी सुद्धा वारीत घुसवला। तेव्हा वारकरी ओरडायला लागले, अरे गोसाव्या, तुझा हा नंदी बारीत कशाला घुसवला? याला बारीतून बाजूला काढ, नाहीतर आम्ही याला खूप मारू। तेव्हा भोले बाबा म्हणाले, नंदी या वारकऱ्यांनी जर खाली झेंडा आणि वर दांडा केला तर आपलं काही खरं नाही। मग नंदीला तिथंच एका मारुतीच्या मंदिरासमोर ठेवले आणि गणपती बाप्पा आणि भोले बाबा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले। चंद्रभागेचे दर्शन घेतले, नामदेव पायरीचे दर्शन घेतले आणि 8 डोकावून बघितले तर मुंगीला पाय ठेवण्या इतकी सुद्धा जागा नव्हती। त्यावेळेस भोले बाबा म्हणाले, गणपती आज खूप गर्दी आहे, तू इथेच थांब। मग तिथंच गणपतीला एका देवळीत ठेवले आणि भोले बाबा मंदिरात गेले। तेव्हा पांडुरंगाने बघितलं की भगवान शंकर आपल्या भेटी करता आले आहे। लगेच पांडुरंगाने तड दिशी विटेवरून उडी मारली आणि भगवान शंकरांना आपल्या डोक्यावर घेतले। तुम्ही आजही बघा की पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शंकराच्या पिंडीच्या आकाराची टोप आहे। म्हणून वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणापासून झाली? तर भगवान शंकरांपासूनच झाली। म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही। म्हणून राजा हो, पंढरीची वारी विसरू नका। कितीही अडचण येऊ द्या, कोणतीही अडचण येऊ द्या, पण पंढरीची वारी चुकवू नका। आणि तुम्ही जर खरे भक्त असाल आणि जर तुमचे गुरु ब्रह्माला जाणणारे असतील तर हा उपदेश तुम्हाला नक्कीच करतील। परंतु आपण जिज्ञासू होण्याचा प्रयत्न करा।